अधिकारी कर्मचारी वृंदांशी या ठिकाणी इंदापूर तहसील कार्यालयाच्या मनापासून सर्व स्वागत आहे। सर्वांना विनंती टाळ्यांच्या गजरामध्ये इंदापूर तालुक्याचे कार्य सम्राट स्वाभिमानी नेतृत्व आदरणीय माननीय सन्माननीय दत्तात्रय बाबा भोणे यांचं शुभागमन होतंय। समेतच इंदापूर तहसील कार्यालयाचे सर्व सन्माननीय जीवनजी बनसोडे साहेब, त्याचप्रमाणे अविनाजी डोळखोडे साहेबांच्या समेत सर्व मान्यवरांच्या समेत एका इंदापूर तालुक्याचा नव्हे तर महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागातील गद्दार कार्य सम्राट आदरणीय माननीय ज्यांचे नाव खरे अर्थाने घेतले की ज्यांचे कामाचे मामा त्यांचं नाव दत्ता मामा ही उक्ती ज्यांच्या आयुष्यावरती या ठिकाणी लागू करते त्यांचे या ठिकाणी शुभागमन झालेले। या ठिकाणी प्रथमतः दीप प्रज्वलन होईल आज या ठिकाणी महसूल दिनानिमित्त। त्याचप्रमाणे लोकशाही अण्णाभाऊ साठेंची जयंती या निमित्तानं मामांना विनंती की आपण या ठिकाणी जी ज्योत खरी अर्थाने भारतीय संस्कृतीची परंपरा सांभाळली जाते समजली जाते ते दीप प्रज्वलन होऊन या ठिकाणी या कार्यक्रमाचा शुभारंभ होतोय। सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी स्वागत करून सर्वांना विनंती की आपण या ठिकाणी बसून घ्यायचं। आनंद वाटला या ठिकाणी इंदापूर तालुक्याचा सन्मान या ठिकाणी दीप प्रज्वलन झाल्यानंतर सन्माननीय आदरणीय माननीय सन्माननीय दत्तात्रय मामा भोणे यांना मी विनंती करेन की आपण या ठिकाणी 5 मिनिटांमध्ये कामकाजाचा आढावा घेण्यासाठी म्हणून आपण ऑफिसमध्ये जाऊन नंतर या ठिकाणी व्यासपीठावरती दाखल व्हावं अशी विनंती आहे। या इंदापूर तहसील कार्यालयाचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी सन्माननीय जीवनजी बनसोडे साहेब समेतच या ठिकाणी अविनाजी डोळखोडे साहेब, त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी सन्माननीय पांढरे साहेब यांच्या समेत या ठिकाणी मामा कामकाजाचा आढावा घेण्यासाठी म्हणून विनंती आपण ओके कार्यक्रमामध्ये बदल होतोय। या ठिकाणी लगेचच नुकतेच ज्यांची महाराष्ट्र राज्याच्या कृषी मंत्री पदावरती वर्णी लागल्याने एक महत्वाची जबाबदारी महाराष्ट्र शासनानं दिली, अतिशय बिझी शेड्यूल असताना या ठिकाणी मामा आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल तहसील कार्यालय जीवनजी बनसोडे साहेब विद्यमान तहसीलदार तथा अविनाजी डोळखोडे साहेब त्याचप्रमाणे उपजिल्हाधिकारी सन्माननीय पांढरे साहेब यांचे या ठिकाणी मनापासून सहर्ष स्वागत आहे। या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित कृषी मंत्री सन्माननीय आदरणीय माननीय सन्माननीय दत्तात्रय मामा भोणे यांचा सन्मान या ठिकाणी पुणे जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी सन्माननीय डॉक्टर कल्याणजी पांढरे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होईल। या ठिकाणी तहसील कार्यालयाचे सर्व तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी सन्माननीय जीवनजी बनसोडे साहेब यांच्या सर्व प्रशासन विभागाच्या वतीनं सन्माननीय मामांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत होतंय, सन्मान केला जातोय, सन्मान होतोय। जिल्हा परिषद अध्यक्षापासून ती या ठिकाणी आजपर्यंत महाराष्ट्र राज्याच्या कृषी मंत्री पदापर्यंत ज्यांची वर्णी लागली त्या स्वाभिमानी नेतृत्वाचा सन्मान होतोय। सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वाभिमानी नेतृत्वाचा सन्मान करायचा आहे। आनंद वाटतो, अभिमान वाटतो, स्वाभिमानीचा पुढचा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये झंझावाट ठेवणारे कार्य सम्राट मंत्री महोदय आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत। या ठिकाणी एमएससीबी विभाग इंदापूर मार्फत या ठिकाणी मामांचा देखील छोटासा सन्मान केला जातोय। व्यासपीठावरती विराजमान झालेल्या सर्व मान्यवरांचे या ठिकाणी मनापासून सहर्ष स्वागत करू। माननीय कृषी विभाग सर्व कृषी अधिकाऱ्यांचा समिती या ठिकाणी
मामांचं स्वागत. या ठिकाणी कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंदापूर तालुक्याचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी एक उत्कृष्ट अधिकारी सन्माननीय श्रीमंत बनसोडे साहेब प्रास्ताविक करीत आहेत. मी साहेबांना विनंती करतोय आपण प्रास्ताविक कर संबोधन करा. आज आपण महसूल दिन साजरा करण्यासाठी एकत्र राहिलेला आहे. आजपासून महसूल दिन तसेच महसूल सप्ताहाचं उद्घाटन शुभारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी आपल्याला अध्यक्ष म्हणून आपल्या इंदापूर तालुक्याचे सुपुत्र तसेच महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माननीय श्री दत्तामामा भरणे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर हा संपूर्ण महसूल सप्ताह महसूल दिन आणि या तारखेच्या म्हणजे कालावधीमध्ये जे काम होणार आहे त्या कामकाजाचे निरीक्षण आणि नियंत्रण करण्यासाठी आपल्या जिल्हास्तरीय नोडल अधिकारी डॉक्टर कल्याण पांडे सर, उपजिल्हाधिकारी तसेच आपल्या बारामती प्रांताचे बारामती उपविभागाचे प्रांताधिकारी त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्व प्रशासकीय अधिकारी कर्मचारी त्याचप्रमाणे आपल्या इंदापूर तालुक्यातील विविध भागातून विविध गावातून या ठिकाणी आलेले सर्व नागरिक बंधू भगिनी या कार्यक्रमात मनोरंजन करण्यासाठी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी, आपल्या सर्वांना माहीत आहे तसेच या ठिकाणी आमचे काही सेवानिवृत्त सहकारी आलेले आहेत त्यांचंही स्वागत करत आहोत. आपल्याला सर्वांना माहीत आहे की आपला जो महसूल विभाग आहे तो शासनाचा एक इतर विभागांच्या मध्ये समन्वय करण्याचं काम करत असतो. 1 ऑगस्ट पासून 31 जुलैपर्यंत आपण महसूल वर्ष साजरा करत असतो. त्यामुळे हा 1 ऑगस्ट हा महसूल म्हणून आपण साजरा करत असतो. इथून पुढचा 1 वर्ष आपण नवीन वर्ष या ठिकाणी म्हणजे आमच्या महसूलचं हे नवीन वर्ष आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे अगदी जन्मलेल्या मुलापासून आणि आपल्या आयुष्याच्या शेवटपर्यंत आणि आपल्या जीवनानंतरही या विभागाचा आपल्या तुम्हाला सर्वांना कुठल्या प्रकारे संपर्क येत असतो. असा एक व्यक्ती नाही की ज्याचा कधी आपला म्हणजे महसूल विभाग आहे त्याच्याशी संपर्क झालेला नाही किंवा त्याचं काम झालेलं नाही. प्रत्येकाला या त्या कारणानं या विभागाशी संपर्क येतो. त्यामुळं आणि जन्मलेल्या बाळापासून जीवनाच्या शेवटपर्यंत त्यानंतरही मी म्हणालो विविध प्रकारची कामं तुमच्या जमिनीपासून हा विभाग आहे जमीन क्षेत्रावर प्रत्येक जमिनीचा जो भाग आहे त्याचं जे रेकॉर्ड आहे ते मेंटेन करण्यात अतिशय महत्त्वाची भूमिका इतर विभागाच्या सहकार्याने आपण राबवतो. आणि आपल्या सर्वांना माहीत आहे आपल्या शासनाचं जे धोरण असतं की सर्वसामान्य जनतेच्या तळागाळापर्यंत म्हणजे समाजातील तळागाळातील व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचं आपलं शासनाचं धोरण असतं आणि त्याच्यासाठी आपण प्रशासन हे काम करत असतो. आज 1 ऑगस्ट आहे. 1 ऑगस्ट पासून इथून पुढचे 7 दिवस आपण सर्व महसूल सप्ताह साजरा करणार आहे. त्यासाठी शासनाने महाराष्ट्रातून आपल्याला काही कार्यक्रम आपण दिलेला आहे. आपण सर्वांनी त्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. आज 1 ऑगस्ट आहे. आजच्या दिवशी आपण महसूल दिनाचा शुभारंभ करू
त्याचप्रमाणे मजकूर शब्दाचा शुभारंभ करणार आहे. आणि या कार्यक्रमामध्ये या विभागामध्ये मी तुम्हाला सांगितलं आता काही नाही काय कुठले संपर्क येत असतो प्रत्येक व्यक्तीशी. आम्हाला मंत्री महोदय असे म्हणजे काही लोक चांगले म्हणतात, काही लोक टीका करतात, कारण आम्हाला कुठला ना कुठला निर्णय घ्यावा लागतो. दोन पक्षकारांच्या समोर येतात, प्रत्येकाला वाटतं माझी बाजू बरोबर आहे, पण त्या कुठल्या तरी कायद्याच्या नियमावलीच्या कसोटीवरती आपल्याला कुठल्या तरी एका बाजूला जावं लागतं. आणि साहजिकच आहे की एक व्यक्ती काय म्हणते, त्यामुळं आम्हाला खूप चांगलं ठिकाण म्हणजे वाईट म्हणतात, पण तरी सुद्धा हा विभाग आपल्या जनतेची सेवा करण्यासाठी कायम तत्पर आहे. आपण आज या विभागामध्ये जे उत्कृष्ट काम करणारे लोक आहेत त्यांचा या ठिकाणी आपण सन्मान आणि सत्कार करणार आहे. त्याच पद्धतीने आपल्या विविध विभागामार्फत ज्या ज्या नागरिकांना आपण जी विविध सेवेचा लाभ देत आहे तोही आपण देणार आहोत. 2 ऑगस्ट रोजी आपण शासकीय जागेवर 2011 पूर्वीपासून रहिवासी प्रयोजनानंतर जे अतिक्रमण वगैरे झाले होते ते रेग्युलाइज करण्याचं शासनाचं धोरण आहे. 1 जानेवारी 2011च्या अगोदर शासनाच्या जमिनीवरती रहिवासी प्रयोजनाचं काही लोकांनी अतिक्रमण बरोबर बांधलेलं होतं. गरजू लोकांनी ते रेग्युलाइज करण्याची प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये सुधारणा म्हणून नवीन जी आलेला आहे त्यानुसार आपले जे ग्रामसेवक असतील, तलाठी असतील यांच्याकडून आपण अद्यावत याद्या करणार आहोत. आणि आपण नागरिकांना विनंती आहे की आपण ते आपले जे नाव आहे त्याच्या यादीमध्ये आहे का, जर नसेल तर त्या पद्धतीने ते अपडेट करून घ्यायचं आहे. सदर काही यादीमध्ये जे नाव आहे ते त्यानंतर तालुका स्तरावर त्याची छाननी होऊन उपविभाग स्तरावरती त्याची एक समिती आहे प्रांताच्या आदेशाखाली, आणि तिथून पुढे जिल्हा स्तरावरती जी एक समिती आहे त्या समितीतून ते पट्टे वाटप करण्याचा आपण आपल्याला आदेश प्राप्त होणार आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे, मंत्री महोदयांना पण माहीत आहे, आपला जो संबंध आहे आपले दळून चाललेले रस्त्याशी होतं. अलीकडच्या काळामध्ये जमिनीचं जे मूल्य आहे ते अमूल्य झालेलं आहे. लोकसंख्या वाढली, प्रत्येक गोष्ट आपण वाढवू शकतो, पण आपण जमीन वाढवू शकत नाही. आपल्यातील शेतकरी हे आधुनिक तंत्रज्ञान आले, लोकांच्या कष्ट करण्याची, परंतु शेतीचा जास्तीत जास्त युटिलायझेशन करण्याची जिद्द निर्माण झालेली आहे. आणि शेती अलीकडच्या कालावधीमध्ये सुद्धा एखादं शास्त्रशुद्ध तंत्रज्ञान जर आपण शेती केली तर ती फायदेशीर पण होती. त्यामुळे ह्या शेतीच्या रस्त्याची खूप म्हणजे मागणी आहे. आणि आपण बघितलं की इंदापूरसारख्या मोठ्या तालुक्यामध्ये ज्या गावामध्ये 150 गाव आहे, मोठं क्षेत्र आहे, मोठं बागायत आहे, त्या शेतीचे जे क्षेत्र आहे त्यामध्ये बरेच ठिकाणी पाणंद आणि पाणंद रस्ते आहेत. आणि काय होते त्या छोट्या मोठ्या मोहापोटी करतो अतिक्रमण करतं, गैरसंगोपन करत असतं, तर त्या पाणंद रस्त्याचे आपल्याकडे साधारणपणे 72 प्रकरण आहेत. तर ते पाणंद रस्त्याचे आपण प्रकरण आहे ते निकाली काढणार आहोत, त्याच्यावर आपण निर्णय घेणार आहोत. आणि हा पाणंद रस्त्याला आपण DPDC मार्फत रस्तेही पूर्णीकरणाचं पण काम करून घेणार आहोत. आणि सर्व विभागाच्या सहकार्यानं त्या रस्त्याच्या कडेला दुसरा झाडे लावण्याचा आपण प्रोग्राम करणार आहोत. 4 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक मंडळ न्यायालय राबवत आहोत. प्रत्येक सोमवारी आणि प्रत्येक मंडळ न्याय आपण काय करतो, छत्रपती शिवाजी महाराज राजसभा राबवलेला आहे. आता आपण आपल्या 12 मंडळामध्ये प्रत्येक मंडळामध्ये ते अभियान आपण राबवतो आहे. हे तालुका स्तरीय सर्वात मोठं जे अभियान आहे ते आपण सोमवारी इंदापूर येथे राबवणार आहोत. त्याच्यामध्ये म्हणजे आपले जे 7-12 संलग्नीकरण झाले त्याच्या काही त्रुटी असतील, बरोबर का, शिधापत्रिकेचं असेल, संजय गांधीचं असेल, त्या ज्या विविध प्रकारच्या उत्पन्न दाखले असतील, जातीचे दाखले असतील, पूर्वग्राम म्हणजे आपण प्रकल्पग्रस्ताच्या दाखले असतील, वर दोनच्या वर एक जमीन करण्याचा जो विषय आहे, या संदर्भातले सर्व जे प्रकरण आहेत ते आपण जमा करून घेणार आहे. जे पॉसिबल त्या ठिकाणी आपण त्याचा निपटारा करण्याचा प्रयत्न करू. 5 ऑगस्ट रोजी DBT तरुण अनुदानाचे वाटप करण्याबाबतचा एक टॉपिक होतो. बऱ्याच वेळा आपण या ठिकाणी शेतकरी बांधव पण असतील किंवा लाभार्थी पण असतील. कधी कधी काय होते, डाटा बेनिफिशियल ट्रान्सफर नावाचे एक सिस्टम आहे आपल्या गव्हर्नमेंटची, त्याच्यामध्ये जो लाभ आहे मंत्री महोदय तो सरळ त्या लाभार्थ्याच्या अकाउंटला जमा होत असतो. आपण पाहिला सर की मध्ये जे पूरग्रस्त म्हणजे ज्याच्या घरात पाणी वगैरे गेलं त्यांना DBT देण्यात आलेला आहे किंवा दुष्काळाचा लाभ डायरेक्ट आपण केला दिला जातो. परंतु कधी कधी काय होते, कुणाचं KYC झालेलं नसतं. KYC म्हणजे नो युअर
कस्टमर आयडेंटिफाय करायचा असतो. ते न झाल्यामुळे एखाद्या तुमची स्पेलिंग तुमच्या आधारावरती एक स्पेलिंग असतं, त्या दुसरे म्हणजे बँक अकाउंटमध्ये दुसरं स्पेलिंग असतं, छोट्या मोठ्या त्रुटी असतात. त्या त्रुटी आपल्याला घालवायच्या आहेत आणि एक शुद्ध यादी तयार करायची आहे. तर आपण सर्वांनी आपले जे ग्रामसेवक असतील, तलाठी असतील यांच्याशी संपर्क साधायचा आहे आणि आपले जे KYC शिवाय बँक आहे, ज्या वित्तीय संस्था आहे त्याचे संपर्क साधून हे DBTचं जे आहे अनुदानाचं जे डेट आहे तो आज खात्यावर करायचा आहे. याच्यामध्ये डेटांचं पण अनुदान त्याच पद्धतीनं आपल्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती जात असतं. 6 पद्धती शासकीय जमिनीवर अतिक्रमण निष्कासित करणे व अतिक्रमण मुक्त धोरण याच्यामध्ये आपल्या सर्वांना माहिती की माननीय उच्च न्यायालयानं आपल्याला निर्देश दिलेला आहे, शासनाने निर्देश दिलेला आहे की जे अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण मुक्त करायचे आहे. या संदर्भामध्ये आपण जी कारवाई नोटीस देणे वगैरे अतिक्रमण आयडेंटिफाय करणे ह्या गोष्टी आपण त्या 6 वर्ष करणार आहे. आणि 7 ऑगस्ट रोजी यमशान धोरणाची अंमलबजावणी करणे व नवीन मानकाची कार्यप्रणाली या पद्धतीचं आहे. यमशानकडे क्रॅश कार्ड ज्याला आपण म्हणतो, आपल्या सर्वांना माहीत आहे की प्रत्येकाला आपल्या घरापासून आपल्या ऑफिसपर्यंत रस्त्यापासून म्हणजे शासकीय इमारतीपर्यंत वाळूची गरज असते. शासनाचं धोरण आहे की नैसर्गिक वाळू, नैसर्गिक प्रवाह जागोजाग येतात, आपण पाणी थांबवल्यामुळं वाळू तयार होत नाही आणि जर हे जी वाळू जर आपण उपस्थित तर त्याला पर्यावरणाचा ऱ्हास होत असतो. म्हणून यमशान धोरणाला आपल्या गव्हर्नमेंटने प्रमोट केलेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये जे आपले प्रेशरधारक असतील की उत्पन्न वगैरे कशा पद्धतीने त्या संदर्भामध्ये कामकाज आहे ते 7 ऑगस्टमध्ये आपण करणार आहे. अशा पद्धतीचा 7 दिवसाचा हा म्हणजे महसूल सरकार आपण राबवणार आहोत. या काही सर्व गोष्टीवरती फोकस केले याचा असा नाही इतर कुठल्या गोष्टीवरती आपण दुर्लक्ष केलेलं आहे. तर प्रत्येक गोष्टी हे प्राधान्याने आपण घेणार आहे. मी आपल्या सर्व प्रशासनाच्या वतीनं आवाहन करतो की आता आपण सर्वांनी जास्तीत जास्त लाभ घ्यायचा आहे आणि आपल्याला कोणतीही अडचण असेल तर आपले अगदी त्या ठिकाणी कोतवाल, तलाठी, मंडलाधिकारी, नायब तहसीलदार आहेत, मी आहे, पण इतर विभागातील अधिकारी, पोलीस पाटील आहेत, यांच्याशी संपर्क करायचा आहे. आम्हाला मदत करण्यास खूप आनंद होईल. या ठिकाणी आपण आलेला आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आणि धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, मनापासून धन्यवाद. यानंतर मी विनंती करतो डॉक्टर कल्याणजी पांढरे साहेब, उपजिल्हाधिकारी पुणे जिल्हा, आपणास विनंती आपण मार्गदर्शन कर संपर्क करावं. महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माननीय दत्तात्रय मामा साहेबांच्या अध्यक्षतेखाली महसूल दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. त्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व शासकीय अधिकारी, सर्व शासकीय कर्मचारी, सर्व नागरिक, सर्व सन्माननीय पदाधिकारी या सर्वांचं मी स्वागत करतो. त्याचबरोबर आपल्या सर्वांचे लाडके आणि लोकप्रिय दत्तात्रय मामा भरणे यांची कृषी मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो. कारण आज सुवर्णयोग आहे. आज पहिला कृषक दिवस सुरू होत आहे आणि आदरणीय मामांच्या रूपानं कृषी मंत्री म्हणून एक आपल्याला लाभलेलं आहे आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते आहेत. या कृषी विभागामध्ये त्याचबरोबर महसूल विभागामध्ये समन्वय ठेवून त्याचबरोबर महसूल विभागाचा जो कार्यक्रम आहे तो 1 ऑगस्ट पासून तो 7 ऑगस्ट पर्यंत महसूल सप्ताह जो आता तहसीलदारांनी प्रास्ताविकामध्ये सांगितलं त्यामध्ये विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. यामध्ये आज गुणवंत अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार आहे, त्याचबरोबर शुभारंभ आहे. तर त्यानंतर 2 ऑगस्टला जो आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, ज्यांची घरं नाहीत किंवा ज्यांना स्वतःची जागा नाही, ज्यांची अतिक्रमण आहे किंवा काही ठिकाणी शासकीय जमिनीवर त्यांचं घर आहे, तर ते घर निर्माण करण्यासाठी उद्याचा दिवस आहे. तर मी PDO साहेब आहेत, आपले पुढे साहेब आणि तहसीलदार बनसोडे साहेब दोघांना विनंती करतो. त्याचबरोबर नगरपालिका आधीमध्ये CO साहेब आहेत. तर ज्या ठिकाणी गरीब कुटुंब आहे किंवा घरं आहे त्यांना शासकीय जागा किंवा शासकीय जागेचे पट्टे देण्यासाठी
जो शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये पात्र व्यक्तींना लाभ देण्याची कारवाई करावी, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. इंदापूर तालुक्यात कृषी शेतजमिनीमध्ये जाण्याचे रस्ते हे मोठ्या प्रमाणात अडचणीचे भाग आहे. बांधावरचे असतील किंवा पाण्याचे रस्ते असतील त्याची कारवाई तहसीलदारांनी आणि व्हिडिओनी समन्वयाने करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर महाराजस्व अभियान म्हणजे वेगवेगळे दाखले जे आहेत ते आपल्याला जागेवर देण्यासाठी मंडल अधिकारी 4 तारखेला आपल्या मंडल कार्यालयामध्ये उपस्थित राहून छोटासा कॅम्प घेऊन आपल्याला तो कार्यक्रम करणार आहे. तर त्या ठिकाणी आपण सर्वांनी उपस्थित राहून लोकांना दाखले आणि सर्व सुविधा उपलब्ध करून देणं, सोयी उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. त्याचबरोबर DBT म्हणजे ज्यांना डायरेक्ट बेनिफिट तिसरी ट्रान्सफर जे झालेले नाहीत त्यांचे लाभ घरी जाऊन द्यायचे आहेत. ते आपल्याला 5 तारखेला 5 ऑगस्टला हे काम करायचं आहे. 6 तारखेला अतिक्रमण निष्कासन किंवा नियमानुकूल करणे याच्याबाबतचे निर्णय घ्यायचे आहेत. आणि 7 तारखेला जे नवीन वाढ धोरण आहे त्या धोरणाची अंमलबजावणी आणि त्यानुसार नागरिकांना त्याची जी नवीन मानांकन आणि नवीन SOP दिलेली आहे ती आपल्याला त्या तारखेला सुरू होईल आणि महसूल सप्ताह त्या दिवशी सांगता समारंभ होईल. या पद्धतीनं 29 जुलै 2025 या शासनाने हा निर्णय घेतलेला आहे. दरवर्षीप्रमाणे आहे, परंतु आपण सर्वांनी मिळून सर्व महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांनी गावात एक चांगल्या पद्धतीनं प्रसिद्धी करून हा उपक्रम अतिशय म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात चांगला राबवला जाईल अशी तयारी आपण सर्वांनी करूया, जेणेकरून आपल्या सर्व शेतकरी किंवा सर्व नागरिकांना एक या योजनेचा लाभ आपण सर्व मिळवून देऊया. एवढं या निमित्त मी सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, मनापासून धन्यवाद. यानंतर सन्मान्य दत्तात्रय मामा भणे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान, उत्कृष्ट अधिकाऱ्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. ओके, धन्यवाद मामा. यानंतर महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित कृषी मंत्री सन्माननीय दत्तात्रय मामा भणे यांना मी विनंती करतो आपण मार्गदर्शन कर संबोधन करावं. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, आज आपल्या तहसील कचेरीमध्ये शासनाने जे नवीन उपक्रम सुरू केला आहे तो महसूल दिन आणि महसूल सप्ताहाचा शुभारंभ या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले कल्याणजी पांढरे साहेब, जीवनजी बनसोडे साहेब, सचिन खुरे साहेब, ढगे साहेब, धनंजय गावडे साहेब, पवार साहेब, बाळासाहेब टवळे, दीपक जाधव, स्वप्नील गौड, गजानन गवळी, विष्णू पाटील, बाळासाहेब सरोदे, अतुल शेट्टे, अमर गाडे, अतुल झगडे, प्रशांत गलाडे, शिवाजी मकरे, महादेव हिरवाळे, सर्व उपस्थित सगळे महसूलचे सगळे अधिकारी, कर्मचारी, पोलीस पाटील, सेवानिवृत्त अधिकारी, पत्रकार, मीडियाचे प्रतिनिधी आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, आज 1 ऑगस्ट 2025 लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती. या जयंतीच्या निमित्तानं उपस्थित सर्व तमाम नागरिकांना, अधिकारी व कर्मचाऱ्यांना जयंतीच्या निमित्तानं मी शुभेच्छा देतो. आज खरं तर एक योग आहे की मलाही माहिती नव्हतं. आज सकाळी रात्री मला वाटतं का थोडं मीडियाला काही बातम्या आल्या आणि रात्री 11:35 शासनाचा GR निघाला आणि मला रात्री मी झोपलो होतो आणि सकाळी ज्यावेळेस मी उठलो आणि मी सकाळी व्यायाम करत होतो त्यावेळेस एकाने व्हॉट्सअपवरती तो GR पाठवला आणि या राज्याचे कृषी मंत्री म्हणून आदरणीय मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी जी माझी निवड केली त्याबद्दल मी या सर्व पदाधिकारी, या सर्व नेते मंडळींचे आभार मानतो. खरं तर आज हा महसूल विभागाचा महसूल दिन आहे आणि महसूल दिनाच्या निमित्तानं
सगळे आज अधिकारी, सर्व कर्मचारी, महसूल विभागाचे माजी अधिकाऱ्यांपर्यंत हजर आहेत. मला त्या निमित्तानं एवढं सांगायचं की आज सगळ्यांचा आपण सत्कार करणार आहोत. ज्यांनी ज्यांनी काम चांगलं केलं त्याचा गौरव करणार आहोत. आणि शेवटी ही गोष्ट खरी आहे, आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये असू द्या, राजकीय क्षेत्र असू द्या, महसूलचं क्षेत्र असू द्या, ग्रामविकास क्षेत्र असू द्या, आरोग्याचं क्षेत्र असू द्या, MSCचं क्षेत्र असू द्या, पोलीस डिपार्टमेंटचं क्षेत्र असू द्या, कुठल्याही क्षेत्रामध्ये जी माणसं चांगलं काम करतात त्या माणसाच्या पाठीवरती जर शब्दासकीची जर थाप दिली तर ती माणसांना थोडं बरं वाटतं आणि ती माणसं दुसऱ्या दिवशी अजून डबल वेगाने काम करतात. त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांचा ज्यांचा ज्याचा सत्कार होणार आहे त्या सर्वांचं मी आपल्या सर्वांचे देखील अभिनंदन करतो. आणि अभिनंदन करताना त्यांना सांगतो की आज तुमच्या सगळ्यांचा सत्कार झालेला आहे, तुमच्या सगळ्यांचा सन्मान झालेला आहे. त्यामुळे तुमची जबाबदारी आता वाढलेली आहे. उद्यापासून तुम्ही अधिक जोमाने तुम्ही काम करा. विशेषतः जिथं तलाठी, सर्कल, महसूलचे इथल्या आज या कचेरीतले सगळे अधिकारी त्यांना मला एक विनंती करायची आहे. शेवटी सर्वसामान्य माणसाला शासन हे आपलं वाटलं पाहिजे. कुठलाही कर्मचारी, अधिकारी, कुठल्या सर्वसामान्य नागरिकांना कुठेतरी माझा वाटला पाहिजे. त्याला कुठल्याही त्याचं काम आलं तर त्या माणसाला कसं त्या माणसाचं मी ठीक आहे, मी म्हणणार नाही की तुमचं काम सगळीच कामं होतील, परंतु जो येणारा माणूस आहे त्याला समजावून सांगू. कायद्याची भाषा, कायदेशीर काय गोष्टी असतील किंवा काय नियमाच्या गोष्टी असतील त्या समजावून सांगून जर त्याला हे काम कसं करणं चुकीचं आहे, कसं करणं बरोबर आहे आणि त्याला हेल्पट न मारता त्याला जर आपण जर ती कामं केली तर निश्चित प्रकारे त्याचा फायदा आपल्या सगळ्यांना होतो. तर मला सगळं आमच्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगायचं की तुमच्याकडून खूप लोकांची अपेक्षा असतात. कदाचित अधिकार 10:30 तुमचं ऑफिस सुरू व्हायच्या अगोदर आज म्हसोबाच्या वाडीचा माणूस एखादं काम आहे, तो काम आहे मला कचेरीत जायचा, तो 10 वाजता एसटी नसते, त्याला कुठं येण्या जाण्याची सोय नसते, तो सकाळी पहाटे 5 वाजता उठलेला असतो. 5 वाजता उठल्यानंतर कधीतरी एका त्याची मिसेस असेल, त्याची आई असेल, कुठेतरी चहा पाणी करून देतो. तो बिचारा एसटी धरतो, जीप कुठेतरी कुणातरी पकडतो, वाहन पकडतो, इंदापूरमध्ये येतो आणि तुमची तो वाढ करतो. आपल्याकडून त्या माणसाच्या खूप मोठ्या अपेक्षा असतात, त्याने जेवण पण केलेलं असतं आणि तुम्ही कचेरीत आल्यानंतर त्या माणसाचं जर आपण समाधान केलं, त्याला जर आपण हेल्पपाणी मारायला लावलं आणि त्याला जर काम केलं तर त्याला किती समाधान असतो, तो माणूस उपाशी असतो. तर नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येक माणसाच्या एखादं तुमच्याकडे कुठलंही काम आलं, एखादं काम घेऊन आला तर तुम्हाला ती एक संधी आहे, त्या संधीचं कसं सोनं करता येईल, तो माणूस कसा आनंद जाईल यासाठी माझ्या सगळ्या महसूल अधिकाऱ्यांनी काम केलं पाहिजे. हे सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना सांगतो. आणि शेवटी हे एक लक्षात ठेवा, या आयुष्यामध्ये खूप समाधानाचं असतं. आपण जर सारखं जर किरकिर करत बसतो, सारखं जर लोकांच्या पहिली नियमात ठीक आहे, आपण नियमाने तर काम करायचं, नियमाच्या पलीकडे काम करायचं नाही असं मी म्हणणार नाही, तर नियमात बसून लोकांना जर मदत केली तरी माणसं आयुष्यभर नोंद घेतात. कुठेतरी गावातला एखादा माणूस असतो, अजून जुनी माणसं म्हणतात आमच्याकडं की डॉक्टर हिंदवीचं इंजेक्शन मारलं की पेशंट लगेच बरा व्हायचा, चौऱ्या बसत जंक्शनचा हिंदवी. परंतु असं तुमच्याबद्दल झालं पाहिजे, कुणीतरी तुमच्याबद्दल म्हटलं पाहिजे माझा तलाठी भाषाबाईने न होणारं काम ताबडतोब करून दिलं, सरकार भाषाबाई करून दिलं, दशरथीच्या अधिकारी करून दिलं, तहसीलदारांनी करून दिलं, प्रांतांनी करून दिलं. तुमच्याबद्दल त्या लोकांना एक विश्वास वाटला पाहिजे, तुमच्याबद्दल एक आपला माणूस कोणाचा विश्वास वाटला पाहिजे. आणि हे जे समाधान असतं, आज मगाशी तुम्हाला सांगितलं म्हसोबाच्या वाडीच्या माणसाने कधी कधी जेवण केलं नसतं आणि त्याचं जर तुम्ही काम करून दिलं, तो माणूस ज्यावेळेस फक्त जातो, घरी जातो, बायकोला सांगतो, आईला सांगतो की माझं भाऊसाहेबांनी काम करून दिलं, मला मदत केली, लगेच काम करून दिलं. तो माणूस जसा संध्याकाळी निवांत झोपतो ना, तुम्ही सुद्धा जे काम करून देता ना, तुम्हाला तर बघा संध्याकाळी किती निवांत झोपी. विनाकारण आपण जर कटकट टक्कर कागदाला कागद, फाईलला फाईल लावत गेलो, ठीक आहे नियमाने लावा, परंतु जेवढी सुटसुटीत तुम्ही तर सगळ्या मला वाटतं आमच्या काय नवीन पण बहिणी दिसत आहेत, काय नवीन पण भाऊसाहेब दिसतात. बाबांनो, तुम्हाला आता काम करण्याची परमेश्वराने संधी दिली आहे. त्या संधीचा उपयोग कसा करता येईल, लोकांना, शेतकऱ्यांना, तुमच्या गावाच्या नागरिकांना आपल्या पदाचा उपयोग कसा करायला प्रयत्न बाबांनो करा. हे पुन्हा पुन्हा एक गोष्टी येत नाहीयेत. आणि नेहमी लक्षात ठेवा, मी नेहमी म्हणतो शेवटी आनंद द्यायचा असतो आणि आनंद घ्यायचा असतो. नाही बघा, हा आनंद आहे, शेवटी हा आनंद जर आपण दुसऱ्याला दिला तर तोच आनंद आपल्या कुटुंबाला मिळाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, काम करताना आपल्या येणारा माणूस आपल्यापासून कसा सुखी, समाधानाने, आनंदाने बाहेर पडेल. त्याचं काम नाही झालं तरी तो आनंदाने बाहेर पडेल, अशी पण काळजी आपण कर्मचारी निश्चित प्रकारे जास्त घेतली पाहिजे. जास्त करून जास्त नियम तर आपण नियमानेच वागावं लागतं. त्यामुळे बाबांनो, शेवटी आणि हे लक्षात ठेवा
की ह्या जगामध्ये प्रत्येकाला संकट आहेत, प्रत्येकाला अडचणी, स्पर्धेच येते. तेव्हा तुम्हाला वाटतंय असंच का तसंच का, त्यामुळं जरी काय असतं तरी आपण जर लोकांना सहकार्य केलं, तर लोकांना जर मदत केली तर त्याचा फायदा निश्चित प्रकारे आपल्या सगळ्यांना होतो. तुम्हा सर्वांना माहिती आहे, तुमच्या सगळ्यांसमोर मी उपाय, मी जर कारखान्याला संचालक झालो, त्या कारखान्या संचालकाच्या पदात असताना काम जर मी सरळ काम तर सगळेच करतात, पण एखादं असं वाकडं आणि करून सरळ नियमात बसवणारं काम जे करतात ती माणसं कोण ठेवतात. कारखान्याला चालक काम केलं, संचालक म्हणून काम केलं, तिथं मला तिथं चेअरमन, बँकेला संचालक म्हणून काम केलं, त्या बँकेचा चेअरमन झालो, जेपीचा सदस्य झालो, तिथं चांगलं काम केलं, अध्यक्ष झालो, तिथं चांगलं काम केलं, आमदार झालो, तिथं काम केलं, राज्यमंत्री झालो, तिथं काम केलं, कॅबिनेट मंत्री झालो, क्रीडा विभाग होता, अल्पसंख्याक विभाग होता, तिथं चांगलं काम केलं. नेहमी लक्षात ठेवा की शेवटी आणि एक लक्षात ठेवा, कुठली गोष्ट काही जादूची काही नसते. आपण आपलं घेत आहे. मी पण शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे, मी शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे. माझ्या घरात कोणी खासदार, आमदार, कोणी झेडपी सदस्य नव्हतं. सुरुवात मीच केली आणि मीच केली आणि मीच तिथं लोकांमध्ये गेलो आणि लोकांमध्ये जी कामं होण्यासारखी लोकांना नेहमी लक्षात ठेवा. लोकांना जर आपण मदत केली, लोकांना जर आपण सहकार्य केलं, लोक कायमची आपली नोंद ठेवतात आणि त्याचं तुम्हाला मी सांगू खूप पुण्याचं काम आहे. मला सर्व तलाठी, सर्कल, सगळ्या तिच्या तहसीलमध्ये तुमच्याकडे येणाऱ्या माणसाला मला मदत करणं हे पुण्याचं काम असतं आणि नेहमी त्यांना तशी सहकार्य करता येईल, मदत करता येईल हा करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करा. पांढरे साहेबांनी, बसवडे साहेबांनी घ्या, आठवड्यात सप्ताहामध्ये तुम्ही काय काय काम करायचे ते करा. कसं असतं, ग्रामीण भागातील लोक असतात, आज लोकांना अजूनही माहित नाही की जी त्यांची घरं 2011 आणि 2000 मला वाटतं 11च ना, 2011 साली 2011 सालापर्यंत ज्यांची घरे कोणाची गायरानामध्ये असतील, कोणाची इतर ठिकाणी असतील, ती घरं आता ही आपल्याला कायमची करायची, त्याची नोंद करायची. आनंद रस्ते असतील, दुसरे रस्ते असतील किंवा बाकीच्या गोष्टी मला वाटतं त्यांनी सगळं ते ह्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे. शिवरस्ते असतील, शासकीय जमिनीवर अतिक्रमणाचे पेशंट करणं, शर्तबद्ध झालेल्या जमिनीवर शासन धोरणानुसार कारवाई करणं, वाळूच्या धोरणाच्या बाबतीमध्ये नवीन मान्य कार्यक्रम धोरण अवलंबन करणं, असा 7 ऑगस्ट पर्यंत हा कार्यक्रम आहे. आणि शेवटी हा कार्यक्रम हा सगळ्या गरिबापर्यंत, हा सगळ्या माणसापर्यंत पोहोचला पाहिजे. कदाचित मी तुम्हा सर्वांना माझ्या नम्रतापूर्वक सांगतो, नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही काम करताना एक लक्षात ठेवा, तुम्ही मोठ्या माणसाची किती कामं करा, मोठ्या माणसाची कामं तर केलीच पाहिजे, पण मी तुम्हाला नियम सांगतो, मोठ्या माणसाची कामं किती जरी आपण केली तर तो माणूस कदाचित तुम्हाला विसरून जाईल. तेच काम जो गरीब माणूस आहे, गरीब माणसाला जर तुम्ही मदत केली, गरीब माणसाला जर तुम्ही सहकार्य केलं, तर तो गरीब माणूस तुम्हाला आयुष्यावर विसरणार नाही. निश्चित प्रकारे दुवा तुम्हाला सगळ्यांना लागणार आहे. गरीब माणसाला तुम्ही गरीब माणूस आणि गरीब माणसाचं काय असतं, गरीब माणसाच्या खूप अपेक्षा कमी असतात, त्याच्या अपेक्षा मोठ्या नसतात. माझं संध्याकाळी निर्माणाचं काम आहे, हा कागद अपुरा आहे, इथं मला मदत करा, दवाखान्यात हा काम आहे, हे मला इथं मदत करा, हा आरोप हे सहकार्य करा. कुठंतरी तहसीलचं काम असेल, एबीसीबीचं काम असेल किंवा कुठल्याही डिपार्टमेंटचं ग्रामविकासाचं पुढे साहेब तुमच्या सगळ्याचं काम असेल, पण ह्या लोकांना जर तुम्ही मदत केली, सहकार्य केलं, तरी लोक तुम्हाला चांगल्या प्रकारचा आशीर्वाद देतील. त्यामुळे बाबांनो, मी आज उभा आहे ना, मी नेहमी म्हणतो, आज मी तुमच्या सगळ्यांचं उभा आहे. तुम्ही काय तलाठी, काय ग्रामसेवक, काय आपले पोलीस पाटील, तुम्ही सगळे काय तर नवीन आहात, त्याचे काय लोक नवीन आहात. मी तर तुम्हाला नेहमी सांगतो, आज तुमच्यासमोर आज राज्याचा मी कृषी मंत्री म्हणून उभा आहे, फक्त या तालुक्यातल्या सर्वसामान्य गोरगरीब माणसाच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्यांना उभा आहे. तुम्ही लक्षात ठेवा, त्या माणसाला कधीही आयुष्यामध्ये विसरायचं नसतं. दिवस येतील जातील, आयुष्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा, या आयुष्यामध्ये चढ उतार सगळ्याला आहे, सुख आहे, दुःख आहे, त्यातनं डगमगायचं नसतं, त्याला सामोरं जायचं असतं आणि सुख हे सगळ्यात वाटून घ्यायचं असतं. त्या जर गोष्टी केल्या तर बघा, शेवटी माणसाचं काम करताना मानसिक स्वास्थ्य पण चांगलं पाहिजे, शेवटी माणसाचा फ्रेश पण दिसला पाहिजे. त्यामुळं निश्चित प्रकारे तुमच्याकडून समाजाच्या गोरगरीब माणसाच्या अपेक्षा खूप आहेत. तो सगळ्यांनी नेहमी पुढच्या माणसाला जाणा, तुमच्याकडे येणारा माणूस त्याची अपेक्षा, त्याची अवस्था काय असेल, त्याच्या मनामध्ये काय असते, तो माणसाची काय अवस्था असेल, त्या माणसाला कशी मदत केली पाहिजे, तो माणूस जेवला असेल का, तो माणूस काय केला असेल, त्या माणूस पाणी केला असेल का,
सकाळी किती वाजता उठला असेल, त्याच्या आई वडिलांना काय वाटलं असेल, एखादा दाखला द्यायचा, एखादा मुलगा असेल, शाळेतला मुलगा असेल, तर तुम्ही दाखला जर तो व्यवस्थित दिला नाही तर त्या टायमिंगमध्ये जर मिळाला नाही तर त्या माणसाची दुसऱ्या दिवशी काय अवस्था असेल, त्या गोष्टी तुम्ही सगळ्यांनी जर सांगल्या. आता तुम्ही दुआ निश्चित प्रकारे घेण्याचा प्रयत्न आज माझ्या महसूल मधल्या सगळ्या अधिकाऱ्यांनी निश्चित प्रकारे घेतला पाहिजे. आज बराचसे गावचे इथं सरपंच पण दिसत आहेत, पोलीस पाटील पण इथं दिसत आहेत, सगळ्या पदाधिकारी दिसत आहेत, नगरसेवक पण इथं आजीमानी दिसत आहेत. की नेहमी लक्षात ठेवा की तुमच्या गावामध्ये कुठली आज योजना, सरकारच्या अनेक योजना आहेत, सरकारच्या अनेक योजना आहेत, त्या योजना सर्वसामान्य माणसापर्यंत, गरीब माणसापर्यंत, आणि खरं सांगतो सरकारच्या योजनेच्या निमित्ताने मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, तलाठी असू द्या, ग्रामसेवक असू द्या, पदाधिकारी असू द्या, किंवा तुम्ही नगरसेवक असू द्या, तुम्ही फक्त ह्या ज्या सरकारी योजना आहेत ना, तुम्ही फक्त गरीब माणसाला सांगा. आज इथं मी विचारलं की इंदापूर शहरामध्ये अजूनही आश्चर्य वाटतं की इंदापूर शहरामध्ये गायरान म्हणजे जिथं अतिक्रम झालेलं नसल्याचं बाळासाहेब अजून एकही शिवाजीराजे इथं अजून प्रस्ताव आलेला आहे. म्हणजे मला तुम्हाला त्या निमित्तानं सगळ्याला सांगायचंय, सरपंचांना सांगायचंय की ज्या सरकारची योजना आहेत ना, तुम्ही फक्त गरीब माणसाला सांगा. एखाद्या गरीब माणसाचं लाईटचं काम आहे, त्याचं बिल वाढलंय, फक्त जाऊन तिथं तुम्हाला फक्त जाऊन तिथं सांगायचंय, कमी करायचंय. एखादा दाखला एखाद्या मुलाला पाहिजे तो दाखला त्याला दिला, किंवा एखाद्याला मदत करायची, त्याला दवाखान्यासाठी दाखला आहे, त्या दाखल्यासाठी मदत केली, एखाद्या व्हिडिओच्या ऑफिसमध्ये जाऊन त्याला मदत केली, तहसील ऑफिसमध्ये गरीब माणसाला तुम्ही मदत केली. बघा ही माणसं तुम्हाला कायमची जोडली जाणार आहेत. तेव्हा तुम्हाला ही माणसं जोडली जायची. सरकारच्या अनेक योजना आहेत, संजय गांधी निराधार योजना असू द्या, पंतप्रधान आवास योजना असू द्या, शेवटी घरकुलाच्या अनेक योजना आहेत. त्यामुळे या योजनेचा कसा फायदा त्या तालुक्यातल्या माणसाला, म्हणजे तुम्हाला राजकीय पद्धतीचा फायदा आहे. आज काय राजकीय पदाधिकारी असतील ना, तुम्ही तुमच्या गावातल्या योजनांच्या योजना सरकारचे आहेत, ग्रामीण विकासचे आहेत, महसूलचे आहेत, त्या तुम्ही गावापर्यंत पोहोचवा, गरीबापर्यंत पोहोचवा. तो मला विरोध करतोय, तो तिकडे वारणातच आहे, तो देतच नाही, मतदान देत नाही. बाबा हे मतदान वगैरे बाजूला ठेवा, तुम्ही त्याला मदत करा ना, तुम्ही त्याला उपकरण वजन ठेवा ना. बघा तो माणूस तुमचा कसा जोडला काय जातोय, हे जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत बाबांनो तुम्हाला सुद्धा निश्चित प्रकारे कोणते काम करण्याचं समाधान त्या आयुष्यामध्ये मिळणार नाही. आज मी राज्याचं कृषी आता माझ्याकडे मिळाले, ठीक आहे, जबाबदारी मोठी आहे. या राज्यातल्या मोठ्या 5-6 खात्यातलं एक खातं आहे. निश्चित प्रकारे इंदापूरकरांच्या तुम्हाला लोकांनी इतकं माझ्यावरती प्रेम केलेलं आहे, तुम्ही लोकांनी आशीर्वाद दिलेला आहे. आज 3 निवडणुकीमध्ये तुम्हाला निवडून दिलेलं आहे. त्यामुळं आज जरी मी आज या राज्याचा कृषी मंत्री झालो जरी असलो, माझ्या या राज्याच्या कृषी मंत्र्यामध्ये श्रेय कुणाला जात असेल तर माझ्या इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना हे श्रेय जातं, त्यांना हे श्रेय केलं जातं. हे सुद्धा बाबा मी शेवटी या तुम्ही लोकांनी मला घडवलं, तुम्ही लोकांनी मला मोठं केलंय. मी तालुक्याबरोबरच राज्याचा मंत्री आहे, तर त्यामध्ये माझ्या इंदापूर तालुक्यातील गोरगरीब शेतकऱ्यांना, गोरगरीब माणसाला कसा फायदा होईल, गोरगरीब माणसाला शेवटी कुठलाही पद काय रुबाब करण्यासाठी नाही, कुठेतरी बॉडीगार्ड, कुठेतरी पोलीस मागं पुढे ठेवून हे करण्यासाठी नाही. शेवटी त्या पदाचा उपयोग त्या लोकांसाठी किती होतो, सामान्य माणसाने किती होतो, याचं तुमचं मोजमाप हे केलं जातं. येणाऱ्या काळामध्ये, भविष्य काळामध्ये निश्चित प्रकारे ठीक आहे, मार्ग खडतर आहे, मार्ग अडचणीचा आहे, दिवस थोडे ताणाताणीचे जरी असले, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, यांच्या माध्यमातून, या कृषी विभागाच्या माध्यमातून निश्चित प्रकारे माझ्या राज्याला, जास्तीत जास्त माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याला, जो शेतकरी अपेक्षेने आपल्याकडे बघतोय, त्या शेतकऱ्याला जास्तीत जास्त कसा फायदा होईल, माझ्या त्या शेतकऱ्याचं भलं कसं करता येईल, कुठला निर्णय घेतल्यानंतर माझ्या शेतकऱ्याचं ते निर्णय हिताचे होतील, यासाठी माझ्यासारखा कार्यकर्ता भविष्यामध्ये प्रामाणिकपणे प्रयत्न तुमच्या सगळ्यांच्या शब्दात करणार हा पण शब्द तुम्हा सर्वांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने येतो. आज महसूल विभागाच्या माध्यमातून जे काही कार्यक्रम आगाशी तहसीलदारांनी पांढरे साहेबांनी सांगितलं, त्या योजना आपण सगळ्यांनी घरोघरी पोहोचवल्या, घरोघरी त्या योजनेचा लाभ घ्यावा, सगळ्यांचा दुवा घ्यावा, हे सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळ्यांना सांगतो. आज इंदापूर शहरातली पण काय नगरसेवक आहेत, मला साहेब, मला तुम्हाला एक सांगायचं की इथं बीडीओ साहेब आहेत. बीडीओ साहेब, आपण पंचायत समिती तुमची खूप जुन्या जागेत आहे, कुठं नवीन चांगल्या ठिकाणी तुमची पंचायत समिती पण आपली इमारत पंचायत समिती राहिलेली आहे. शिवसाहेब तुम्ही इथं दोघं बसून सांगा, इमारत आपल्याला पंचायत समिती चांगली बसवायची, पंचायत समितीला आपल्याला चांगली इमारत द्यायची.
दुसरी इमारत आपल्या अजून लायब्ररीची इमारत आपली का झाली अजून लायब्ररीची इमारत तेवढा प्रयत्न करा. दुसरं आता नवीन एक माझ्या डोक्यात आहे की आता आपण ह्या हॉलमध्ये बसलोय. आज ह्या हॉलमध्ये बसल्यानंतर मला वाटतं तहसीलदारच्या बाजूला एक असा चांगला हॉल पाहिजे की जेणेकरून आमचे माजी रिटायर सेवक आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती घाम नाही आला पाहिजे. हे काय आहे शहरामध्ये चांगल्या प्रकारची एसी ऍडिटर हॉलमध्ये आपल्याला ऑडिटर बहुउद्देशीय सभागृह हे आपल्या सगळ्यांना पाहिजे. येणाऱ्या महिन्या 15 दिवसामध्ये मला सीओ साहेबांनी जागा द्यावी. आपल्या शहरासाठी खूप मोठं सभागृह एसी सभागृह आपल्यासाठी बांधलं जाईल हा प्रकल्प आपल्या सगळ्यांना देतो. इंदापूर शहर दिवसेंदिवस वाढतंय. इथं नागरीकरण वाढतंय. इथं येणाऱ्या 5-6 आम्हाला सगळ्या शहरातल्या नागरिकांना सांगायचं की वर्षा 1.5 वर्षामध्ये तो शिरसोडीचा पूल पण आपला 1-2 वर्षामध्ये करायला लागतील. त्यामुळे शहरामध्ये अनेक चांगल्या सुविधा रस्ते पाणी गटर आपण शहरामध्ये येण्याचा प्रयत्न शहरामध्ये करतोय. ग्रामीण भागामध्ये सुद्धा आपण चांगलं काम करण्याचा प्रयत्न शासनाच्या वतीनं निश्चित प्रकारे करतोय. शेतकऱ्यांना काय मदत करण्याचा प्रयत्न आपण सगळेजण निश्चित प्रकारे करूया. अजूनही खूप काय गोष्टी इथं शेजारी आपण मला वाटतं आता शहरासाठी आपण गाळे किती काढले आपण शॉपिंग कॉम्प्लेक्स पण आपण तिथं केलेलं आहे. तिथं आपण त्याचं हे केलेलं आहे. की सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की तुम्ही लोकांनी शेवटी निवडून दिलेलं मला माहित आहे की कुठलाही पद हे शो करण्यासाठी नसतं आणि त्या पदाच्या माध्यमातून तालुक्या आणि शेवटी मी माहीत या 6 महिन्यात वर्षात ठरवले पत्रकार बांधव माझ्यासमोर आता मला जास्त मुद्दाम वाजवत नाही गोष्टी. त्यामुळे वाजवत का नाही की जेणेकरून आपल्याला आता लोकांना माहित झालंय काम कोण करतं आणि कोण करत नाही. त्यामुळे मी जरी आता कुठून चुकून कुणी काय आणलं तर लोकांना मामाने सांगलं. त्यामुळे आता लोकांना कळलंय. त्यामुळे आता लोकांना पुढे झालंय पेपरबाजी कुठेतरी काय जास्त करण्याची गरज नाही. तरी सुद्धा काय शेवटी मला त्रास होतो. त्यामुळे आता ह्यांना वाटलं असेल दशरथ तलाट्यांना सरकारला वाटलं असेल मामाचं काय बरे मामा आलं दिवा जोरात मामाची गाडी वाजली कडाडं वाजवलं. आता तुम्हाला काय सांगू माझं तुम्हाला वाटलं असेल तुम्हीच फक्त तुम्ही तरी जेवण करून आला असाल मी अजून जेवण पण केलं देवाशी पण केलं दिसतं. लोकांना काय वाटतं प्रत्येकाला दुसऱ्याचं बरं वाटतं दिसतं तसं नसतं म्हणून जग बसतं. त्यामुळे बाबांनो ताईंनो सगळ्याची काळजी करा सगळ्याची काळजी घ्या. खूप चांगला कार्यक्रम आज आपण सगळ्यांनी घेतलेला आहे. असंच प्रेम सहकार्य आपल्या सगळ्यांचं राहू द्या आणि आज खूप असंच साथ तुमच्या सगळ्यांचं सहकार्य निश्चित प्रकारे असू द्या. खूप जुन्या लोकांनी आपल्या तालुक्यासाठी शहरासाठी आज आपल्या हयात त्यांनी आपल्या तालुक्यासाठी खूप काही गोष्टी चांगल्या निश्चित प्रकारे केलेल्या आहेत. त्या 2 मिनिट राहून त्यामुळं केलेल्या आहेत. त्यामुळं बघून आज असंच तुमच्या सगळ्यांचं प्रेम तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आज आमच्यासारख्या कार्यकर्त्याला भविष्यामध्ये राहू द्या. आणि आज महसूल दिनाच्या निमित्ताने एवढं सगळ्यांना सांगतो की पावसाळ्यात तुम्ही आज तहसीलदार प्रमुख आहे. त्यामुळं निश्चित प्रकारे तुमच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारची सेवा कशी करता येईल तो करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करावा. आणि मी पुन्हा एकदा आजच्या महसूल दिनानिमित्त महसूल दिन आणि महसूल सप्ताह दिसतं असा आपल्याला शो नको काहीतरी रिझल्ट लागला पाहिजे काहीतरी लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न निश्चित प्रकारे करावा अशा प्रकारची विनंती करून आपल्या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी थांबतो. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर मामा आपल्या शुभस्ती या ठिकाणी उत्कृष्ट अधिकारी म्हणून एक सन्मान केला जातोय. त्यापैकी श्रीमती स्वातीताई राऊत मॅडम निवासी नायब तहसीलदार यांचा उत्कृष्ट सेवेबद्दल सन्मान या ठिकाणी मामांच्या शुभहस्ते केला जातो. त्याचप्रमाणे श्रीमती केतकीताई कुलकर्णी मॅडम महसूल नायब तहसीलदार यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातो. सर्वांना विनंती टाळ्यांच्या गटामध्ये स्वागत करायचे. त्याचप्रमाणे सन्माननीय श्री विजयजी घुगे साहेब निवडणूक नायब तहसीलदार त्याचप्रमाणे सन्माननीय श्री अविनाजी भोईटोडे साहेब संजय गांधी योजना नायब तहसीलदार यांचे या ठिकाणी सत्कार केला जातो. त्याचप्रमाणे श्री सपन गट्टमवार पुरवठा निरीक्षण अधिकारी या सर्व उत्कृष्ट सेवेबद्दल या ठिकाणी मान्यवरांचा सुंदर असा सन्मान माननीय मंत्री महोदय यांच्या शुभहस्ते केला जातोय. त्यानंतर सर्वच मान्यवरांचे या ठिकाणी सन्मान केला जातो. यानंतर
सन्मान्य कृषी विभाग संजयजी घोष साहेब, गणेशजी घोष साहेब. यानंतर सन्मान्य मंगेशजी देवसे साहेब, सहाय्यक महसूल अधिकारी. त्याचप्रमाणे विनोद कुमारजी धांडोरे साहेब, सहाय्यक महसूल अधिकारी. त्याचप्रमाणे विराजजी भोसले, सहाय्यक महसूल अधिकारी. संजयजी माने साहेब, सन्मान्य सहाय्यक महसूल अधिकारी. या सर्वांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. सर्वांना विनंती, तात्काळ आपण होणारा सन्मान स्वीकारायचा आहे. त्याचप्रमाणे पुरवठा विभागाचे सन्मान्य श्री लहू जाधव साहेब, त्याचप्रमाणे पुरवठा विभाग सन्मान्य श्री लहू जाधव, पुरवठा निरीक्षक. त्याचप्रमाणे मंडलाधिकारी संवर्गाचे शरदजी घोडे, त्याचप्रमाणे रुपालीताई शेळके मॅडम, त्याचप्रमाणे श्री सुधीरजी महसूल सहाय्यक संवर्गाचे. महसूल सहाय्यक. त्याचप्रमाणे राहुलजी पारेकर, त्याचप्रमाणे उषाजी शिंदे, श्रीमती धनसिंहताई. त्याचप्रमाणे ग्राम महसूल अधिकारी संवर्ग गौरवजी बारवकर, त्याचप्रमाणे भरतजी वावळ, श्री अशोकजी कदम, श्रीमती गौरीताई शेळके, श्री अशोकजी कोळ, त्याचप्रमाणे श्री नेहरूजी मुळे, श्री भास्करजी गोळवे. ज्या अधिकाऱ्यांचा या ठिकाणी नामोल्लेख केला जातोय, मामांच्या शुभहस्ते आपलं गौरव या ठिकाणी केला जातोय. आपण त्याचा होणारा सन्मान स्वीकारायचा आहे. त्याचप्रमाणे एकशे 55 ऑनलाईन कामगार महसूल अधिकारी श्रीमती मनीषाताई, त्याचप्रमाणे शिवाजी केंद्र साहेब, त्याचप्रमाणे किरणजी गोंगावले साहेब, त्याचप्रमाणे सुरजजी जगताप, श्री महेशजी कुलकर्णी, श्रीमती दीपिका चौधरी, श्रीमती प्रियंका मोहिते, त्याचप्रमाणे श्री अभिनय जगताप, श्री संदीपजी शिंदे. या सर्व अधिकाऱ्यांना विनंती की आपला या ठिकाणी गौरवपूर्ण सन्मान केला जातोय. आपण सन्मान स्वीकारण्यासाठी समोर यायचं. त्याचप्रमाणे भूमी अभिलेख कार्यालय इंदापूरचे श्री विश्वनाथजी भांडेकर, त्याचप्रमाणे श्री अमोलजी चौधरी, श्रीमती स्नेहाताई देवेकर, श्री हेमंतजी कदम, त्याचप्रमाणे ऑपरेटर श्री दीपकजी पवार, श्री अजयजी गायकवाड, श्री गणेशजी जावेद, त्याचप्रमाणे महसूल सेवक श्री गणेश सुतार, श्री गौतमजी गायकवाड, श्री दत्तात्रयजी घोड. या सर्वांना विनंती की आपला या ठिकाणी गौरव केला जातोय. आपण होणारा सन्मान स्वीकारण्यासाठी तात्काळ समोर यायचं. त्याचप्रमाणे पोलीस पाटील श्री विजय कुमारजी कडे, पोलीस पाटील कडेवाडी, त्याचप्रमाणे श्री बाळासाहेबजी कडाळ, पोलीस पाटील पिंपरी खुर्द, श्री प्रदीपजी भोई, पोलीस पाटील कळाशी, त्याचप्रमाणे श्री अरुणजी कांबळे, पोलीस पाटील सोगाव, श्री सुनीलजी राऊत, पोलीस पाटील कडसर, श्री विराजजी वंशे, पोलीस पाटील मानकरवाडी. या सर्वांना विनंती की आपला गौरवपूर्ण सन्मान या ठिकाणी मामांच्या शुभहस्ते केला जातोय. होणारा सन्मान स्वीकारण्यासाठी समोर यायचे. त्याचप्रमाणे सन्माननीय श्री जगत हे सर्व सन्मान दिल्यानंतर स्वामित्व योजने अंतर्गत द्रोण सभेमार्फत गावठाण मोजणी झाली. त्याचे समान वाटप या ठिकाणी मंत्री महोदय सन्मानित मामांच्या हस्ते सन्मानित दादारामजी भगवानराव कोकणे साहेब, त्याचप्रमाणे अनिल हरी गायकवाड साहेब, त्याचप्रमाणे अमोलजी मल्हारी गायकवाड साहेब यांना या ठिकाणी सन्मान वाटप
दिलेल्या अधिकाऱ्यांना विनंती, आपण या ठिकाणी सनद घेऊन जायचे आहे. भारत संदीप शिंदे मामा या ठिकाणी सर्वांचं सन्मानपत्र गौरव झाल्यानंतर काही सेवानिवृत्त अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या माजी अधिकाऱ्यांचा या ठिकाणी सुंदर असा सन्मान मानाचा शुभ हस्ते केला जातो. त्यापैकीच माननीय श्री सोमटक्के रावसाहेब तहसीलदार, त्याचप्रमाणे सेवानिवृत्ती श्री पाटणकर रावसाहेब सेवानिवृत्त नायब तहसीलदार, त्याचप्रमाणे सेवानिवृत्त श्रीमती सेवानिवृत्त नायब तहसीलदार, त्याचप्रमाणे सेवानिवृत्त श्री पवार साहेब सेवानिवृत्त मंडळ श्री जगन्नाथ जाधव साहेब, त्याचप्रमाणे दराडे, त्याचप्रमाणे भिकारी भाऊसाहेब, त्याचप्रमाणे भंडकर भाऊसाहेब, चौधरी भाऊसाहेब, त्याचप्रमाणे भाऊसाहेब. चला पोलीस पाटील चला या पाटील इकडं जाऊ जाऊ बसून घ्या. कॅमेरा काढते पाटील इकडं ओके बरे पाटील झालं की जाऊ मॅडम. मॅडम बहिणी आमचं उभा जरा पाटील मोठा सन्मान झाला. सगळे या मग महादेवावर हा बोल अप्पा या माननीय मंत्री महोदयांच्या शुभ हस्ते दिले जात आहे. प्रशस्तीपत्र देत असताना सर्वांना विनंती आहे की सर्वांचा गौरव या ठिकाणी प्रशस्तीपत्र देऊन माननीय मंत्री महोदय साहेबांना दिला जात आहे. यानंतर गावठाण सर्व्हिसला त्यापैकी सनद या ठिकाणी दिली जाते आहे. सन्माननीय राजारामजी भगवान कोकणे, त्याचप्रमाणे आणि हरी गायकवाड, त्याचप्रमाणे अंबाजी भंडारी गायकवाड या ठिकाणी सनद वाटप केली जाते. यांना विनंती आहे गाडी घेऊ. या ठिकाणी श्रीमती सायरा जावेद पठाण, त्याचप्रमाणे श्रीमती श्री आप्पा भगवान बरड, त्याचप्रमाणे हनुमंत पांडुरंग माने, त्याचप्रमाणे अर्चना निमगावकर, त्याचप्रमाणे श्रीमती वैशालीताई गुरुनाथ नलवडे,
कोतोंडी, त्याचप्रमाणे रणजितजी श्रीधर शिंदे पिंपरी खुर्द, त्यानंतर अश्विनीताई किसनराव निमगाव केतकी, त्याचप्रमाणे सानिया तात्या पवार बाभुळगाव, यानंतर इंदापूर तालुका कृषी विभाग यांच्यातर्फे माननीय मंत्री महोदय यांचा सन्मान व शुभेच्छा दिल्या जात आहेत.